आज रिपब्लिक डे आहे आणि आज त्या सेलिब्रेशनसाठी मी एक ठिकाणी चालली आहे जी की खूप माझ्या जवळची आहे. गेस करा मी आज कुठं चाललेली आहे. माझी शाळा. तर तुम्हाला कळलंच असेल की आज मी रिपब्लिक डे सेलिब्रेशनसाठी कुठे गेलेले, माझ्या शाळेत. तर चला आपण ते मोमेंट्स बघूयात आणि माझी शाळाही बघूयात. अजून कार्यक्रमाला सुरुवात व्हायची होती, सगळे जमा होत होते. तर राष्ट्रगीत आणि ध्वजवंदनेच्या वेळी मी कॅमेरा चालू ठेवला नाही, कारण की मला ते जे क्षण होते ते जगायचे होते आणि ते वर्षातून आपल्याला फक्त 2 वेळा भेटतात, त्यामुळे मी ते कॅप्चर करू शकले नाही. पण हां, मी ते जगले. आपण तिथले बाकीचे क्षण बघूयात. आजच्या दिवशी आमच्या शाळेमध्ये 2 प्रतिज्ञा घेतल्या जातात. एक म्हणजे राष्ट्रध्वजाशी एकनिष्ठ राहण्याची आणि दुसरी साक्षरतेची. तर चला बघूयात. मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्राशी एकनिष्ठ राहीन. जय हिंद. त्यानंतर परेडला सुरुवात झाली. हा तो क्षण आहे ज्याची मुलं आतुरतेनं वाट पाहतात. सगळ्यात बेस्ट मोमेंट होता की आम्ही आमच्या शाळेतल्या शिक्षकांना भेटलो आणि मी थोडेसेच कॅप्चर केलेले आहेत. काही बोलताना आम्ही विसरून गेलेलो की कॅप्चर पण करायचं असते. आठवतो का सगळ्यांना आपला वर्ग? काय जण बॅक बेंचर्स होते, काय जण फ्रंट बेंचर्स होते, पण आम्ही पंखा बेंचवर होतो, जे की आम्ही पंखा बघून बेंचवर बसायचो. शाळेत असे छान छान पेंटिंग्स केलेले आहेत. ही आमची लहान गट ते 4थी पर्यंतची शाळा. त्याच्याच साईडला इथून 5वी ते 10वी पर्यंतची शाळा आणि ही साईडची आहे ती आहे इंग्लिश मीडियम स्कूल, जिथे LKG पासून 10th पर्यंतची आहे. हे माझं घर आहे आणि ही शाळा. आज शाळेत येऊन खूप छान वाटले आणि फक्त एवढंच आहेत की आज जुन्या मैत्रिणी जास्त नाही आहेत. अशा प्रकारे आजचा रिपब्लिक डे मी माझ्या शाळेमध्ये सेलिब्रेट केला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.